नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषी दर्शन लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. जागतिक तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंग यामुळे पर्यावरणाला फार मोठा धोका निर्माण झाला आहे. आत्ताच आपण बघितलं, आपल्या महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस झाला, खूप गारपीट झाली, त्यामुळे काय झालं, आपल्या पिकांचं नुकसान झालं. हे जे जागतिक तापमान वाढ आहे ना, त्यामुळे वातावरणात, हवामानात अचानक बदल होतात. कधी खूप पाऊस येतो, कधी खूप थंडी पडते, कधी खूप ऊन येतं, तर कधी अशी गारपीट होते. हे असं सतत होत राहिलं ना शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तर त्याचा परिणाम हा आपल्या पिकावर होईल आणि पर्यायी आपलंच नुकसान होईल. मग आता करायला काय हवं? ही जी अन्न सुरक्षा आता धोक्यात येऊ पाहते, तिला थांबवायचं कसं? तर हवामानाची जी दिशा आहे तिला लक्षात घेऊन शेतीचं नियोजन करायचं. आणि आज आपण तोच विषय घेतला आहे. आजचा विषय आहे शेतकरी बंधू आणि भगिनींनो, हवामान बदलानुरूप शेतीचं नियोजन. आणि या विषयावर माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केले डॉक्टर कैलास डाखोरे सरांना, प्रभारी अधिकारी कृषी हवामान शास्त्रज्ञ, हवामान संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणाहून सर आलेत. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. तर नेमका हवामान हा जो आपण नेहमी उल्लेख करतो, तर हवामान म्हणजे काय आणि पिकांसाठी हवामानातल्या कोणकोणत्या घटकांचा विचार केला जातो, कोणकोणते घटक हे महत्त्वाचे आहेत? आपण पाहतोय की साधारणतः एक विशिष्ट परिस्थिती असते कुठल्या हवामान वातावरणाची निर्मिती होण्यासाठी आणि तिथे विविध हवामानातले घटक एकत्र येतात आणि त्या परिस्थितीनुसार आपण त्या भागातला की त्या लोकेशनचं आपल्याला हवामान हे निश्चित करतं. महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण पाहतोय आज मुंबईमध्ये आपण दमट वातावरण आहे. मध्य महाराष्ट्रात जाल तुम्ही, मराठवाड्यामध्ये जाल किंवा विदर्भामध्ये जाल, तिथलं वातावरण वेगळं आहे. तर ते विविध घटक आहेत, त्याच्या एकत्रीकरणातून जे निर्मिती होते त्याला वातावरणाची स्थितीला आपण जो मेजरमेंट करतो त्याला वातावरण म्हणतो. आणि पिकांचं बोलताल तर आपण पाहतोय की पिकांसाठी जे आवश्यक असणार आहेत वाढीसाठी पोषक घटक, त्यामध्ये तापमान आहे, पाऊस आहे, आर्द्रता आहे, वारा आहे, हे सर्व घटक आवश्यक आहेत. आपल्याला माहिती आहे प्रकाशसंश्लेषण क्रिया करायची असेल झाडामध्ये पिकामध्ये तर उष्णतेचा म्हणजे तापमानाची फार आवश्यकता आहे, सूर्यप्रकाशाची. ढगाळ वातावरण असेल तर आपल्या त्यावेळेस परिस्थिती काय उद्भवते की कीड आणि रोगाचं प्रमाण वाढते, आर्द्रता वाढलेली असते. त्यावेळेस तापमान अचानक वाढलं तर पाण्याची जी आपल्याला रिक्वायरमेंट आहे पिकाला लागणारी, ते सिंचनाची व्यवस्था करावी लागते. तर त्यामुळं पिकांना हा सर्वस्व आपल्या वातावरणातील घटकांचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतो आहे. आणि याच्याही पुढे जाऊन आपण पाहतोय की कार्बन डायऑक्साईड, ते कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं आहे वातावरणामध्ये, त्यानुसार सुद्धा आपल्या पिकामध्ये बरंचसं चेंजेस होत आहेत. ते हे कार्बन डायऑक्साईडसुद्धा उपयोगी आहे. तर हे सर्व घटक पिकांच्या वाढीसाठी फार महत्त्वाचे आहेत आणि ते लागणारे आहेत. आणि त्याच्यासाठीच आपल्याला पिकांचं सूक्ष्म लेवलला म्हणजे मायक्रो मॅनेजमेंट आपल्याला करावं लागणार आहे. आणि ह्या जे वातावरणातले जे घटक आहेत ते कसं व्यवस्थितपणे त्यांना वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेत मिळतील, त्यानुसारच आपल्याला त्याचं पिकाचं उत्पन्न चांगलं येणार आहे. आता सर, हे झालं एकूण या हवामानाच्या विषयी. तर देशात आणि महाराष्ट्रात आपण दोन्ही ठिकाणी जर विचार करायचा झाला, तर हवामानाचं वर्गीकरण नेमकं कसं करता येईल? आपण पाहतोय की वातावरणाचं जे वर्गीकरण केले जागतिक स्तराचा विचार करायचा झालं तर हे सूर्याचे जे पृथ्वीचा असलेला कोन आहे, जे सूर्यकिरणं पृथ्वीवर पडतात त्यानुसार आपण केलेलं आहे. एक उष्णकटिबंधीय प्रदेश आहे, समशीतोष्ण कटिबंध प्रदेश आहे, की थंड किंवा शीतकटिबंधीय प्रदेश आहे. आणि भारताचा विचार केला तर आपण पाहतोय की भारतामध्ये आपल्या नियोजन आयोगानुसार सुमारे 15 कृषी हवामान क्षेत्र निश्चित केलेले आहेत. आणि त्याही पुढे जाऊन आपले जे राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प आहे आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद ICR,
ह्यांनी काय केलेलं आहे की 131 कृषी हवामान क्षेत्रामध्ये आपल्या याचं वर्गीकरण केलं आहे. महाराष्ट्राचा विचार करायचं झालं तर आपल्या महाराष्ट्राचं जे पर्जन्यमान किंवा जमिनीचा प्रकार आहे किंवा पिकाचा जो प्रकार आहे, या अनुषंगाने आपल्या 9 भागामध्ये महाराष्ट्राच्या याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. आणि आपण पाहतोय की एक मी उदाहरण म्हणून सांगतोय, मराठवाड्यातच आपण पाहिलंय तर आपला 6, 7, 8 नंबरचा जो झोन आहे तो कसा विखुरलेला आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामधला काही ना काही भाग हा वेगवेगळ्या झोनमध्ये गेलेला आहे. तिथल्या जमिनीचा प्रकार असेल, पडणारा पावसाचा प्रकार आहे, याच्यानुसार त्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. बरं, आता आपण बघतोय की हवामानात बदल झाला आणि तो अचानक होतो. तर यामागे नेमकं काय कारण आहे? आपण पाहतोय की जागतिक स्तरावर जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलंय की ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्याला बऱ्याचशा समस्याला आता तोंड द्यावं लागतं आहे की जागतिक स्तरावर तापमानामध्ये वृद्धी झाली आहे. आणि जागतिक स्तरावर तापमानामध्ये वृद्धी झाल्यामुळे काय झालेलं आहे की जसं काही संस्था आहेत त्याच्यावर अभ्यास करणाऱ्या बऱ्याच वर्षापासून त्यांनी प्रोजेक्शन्स पण दिले आहेत. इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज नावाची संस्था आहे. त्यांनी सांगितलं होतं की बाबा जसं कार्बन डायऑक्साईड असतील, हरित वायू जे असते आपले, मिथेन असेल, तत्सम दुसरे गॅसेस आहेत, यांचं प्रमाण वाढल्यामुळं आपल्या तापमानामध्ये वाढ होणार आहे. ही वाढ झालेल्या तापमानामुळं काय होणार आहे की निश्चितच आपल्या पिकांना जे लागणारं सगळे घटक आहेत ते बदलणार आहेत. जसं की आपल्याला पाहतोय की ऋतुचक्र पण आपण बदलतंय. आपण बऱ्याच दिवसापासून चर्चा पण करतोय. आपले शेतकरी वर्ग म्हणतात की मागच्या 4 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण हे बदललेलं आहे. तर हे जे जागतिक स्तरावर सर्वत्रच होत आहे, फक्त आपल्या इथंच होत नाही. तर आपण आत्ताच्या घडीची सध्याची परिस्थिती पाहतोय की अनसिजनल रेनफॉल असेल, अवकाळी पाऊस असेल किंवा गारपीट असेल, याचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे. म्हणजे हे जागतिक स्तरावर जे ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारे धोके आहेत, हे फार पूर्वी प्रोजेक्शन्स केले होते आणि ते निश्चित त्याला आता कुठं ना कुठं सत्यता आपल्याला येते आणि आपण अनुभवतोय. नक्कीच आपण बघतोय आता की तापमान हे किती वाढलंय, उन्हाचा तडाखा हा किती जाणवतोय. बरं, आता आपण बोलता बोलता सरसहज म्हणालात की गेल्या काही वर्षापासून मान्सून पावसाची परिस्थिती बदललेली आहे. तर त्याविषयी काय सांगाल? निश्चित आपण आपला महाराष्ट्राचं आपण उदाहरण घेऊया. एक साधारण 10 वर्षाची आपली 10 ते 12 वर्षाची पावसाची आकडेवारी पाहिली आपण, तर प्रत्येक वर्षाचा जो पाऊस झालेला आहे, तो प्रत्येक वर्षापासून भिन्न आहे. साधारण 2010 ते 2022 मध्येच पाहिलं आपण, तर 2019 असेल, 2018 असेल, 2017 असेल, 2014 असेल, 15 ह्या 4 वर्षामध्ये पाहतोय की आपला पाऊस हे महाराष्ट्रात सरासरी पावसापेक्षा कमी होतं. त्यातल्यात 15 हे वर्ष सगळ्यात हे होतं, कमी पाऊस असलेलं होतं. तर हे वार्षिक आकडेवारी पाहिली आपण, सीझनल आपली आकडेवारी पाहिली, तर निश्चित लक्षात येईल आपल्याला की आपलं पावसाचं प्रमाण हे बदलत आहे. आणि मागच्या 4 वर्षाचा सलग विचार केला, तो जो मान्सूनचा परतीचा प्रवास आहे तो साधारणतः ऑक्टोबरच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये होतोय. म्हणजे लेट आपला मान्सून निघून जातोय. तर त्या अनुषंगाने आपल्याला जे पिकाची कापणीचा जो कापणीवर मोठ्या प्रमाण हे नुकसान करतंय, की जसं सोयाबीनसारखं पीक आहे, मोठ्या हो. क्षेत्रावर घेतलं जाते, हो. तर तिथं निश्चितच शेतकऱ्यांना टाईम मिळत नाही आणि हाताशी आलेलं पीक हे नुकसान करून जाते येणाऱ्या पावसामुळे. नक्कीच सर. आपली ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय विरारवरून, विनया परब यांचा. तो फोन आपण घेऊया. हां, नमस्कार विनयाताई. हॅलो. हॅलो. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. मला विचारायचं मॅडम, की कोकणामध्ये जास्त पाऊस पडतो, हवामान दमट असतं, तर कोणती पिके घ्यावी? बरं. काय सांगाल सर? खरं तर कोकणामध्ये मला असं ऐकू आल्याप्रमाणे कोकणामध्ये जास्त पाऊस पडतो, तर कोणती पिके घ्या? तर मुख्यतः आपले जे वर्गीकरण केले क्लायमॅटिक क्लासिफिकेशन, ते आपण पीक पद्धती, जमिनीचा प्रकार आणि पावसाचा पर्जन्यमान ह्या 3 गोष्टीला धरूनच केलं आहे. तर कोकणामध्ये मला वाटतं आपल्या इथं भातासारखं पीक हे प्रामुख्याने पीक असते खरीप सीझनमध्ये. आणि तिथं मोठ्या प्रमाणावर आपण त्याच्या व्यतिरिक्त आपले जे मेजर पीक आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपल्या तिथं फळबागासुद्धा आहेत. तर त्या अनुषंगाने तिथलं मुख्य पीक भातच राहणार आहे. आणि विचार केला आपण दुसरे स्पायसेसमध्ये, तर तिथं पण हा जो बेल्ट आहे, कोकण असेल किंवा केरळाचा खालचा, तो तिथं जवळपास पीक पद्धती आपल्याला सारखीच बघायला मिळते. आहे ती पीक पद्धतीमध्ये आपले नवीन जे वाणं आपल्याला संशोधन केले कोकण कृषी विद्यापीठाने, निश्चित मी सांगेल की ही जर वाणं आपण आपल्या भागामध्ये घेतलं, ते बदलत्या हवामानानुसार जे नुकसान होते आपल्याला वाटतंय, की आपल्याला पीक पद्धती बदलावं लागणार का? असं निश्चित काही नाही आहे. पण पाऊस जास्त होते निश्चित त्या पावसाच्या अनुषंगानं आपल्याला नियोजन करायचं आपल्या पिकामध्ये. जे नवीन वाहनं आहेत ते वापरायचे आहेत आणि नियोजन हे फार महत्त्वाचं आहे. आणि या नियोजनासाठी आपल्या कोकण कृषी विद्यापीठामार्फत सुद्धा एक दर मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्याला कृषी सल्लापत्रिका हा दिला जातो. आणि मी म्हणतो त्याचा जर आपण निश्चित उपयोग केला,
की येणारा आठवडा म्हणा, 10 दिवस म्हणा किंवा 15 दिवस, त्यात ह्या पिरियडमध्ये आपल्या भागामध्ये पर्जन्यमान कसं असणार आहे किंवा विविध घटक कसे असणार आहे हवामानातले, आणि त्या अनुषंगानं जर आपण त्याचा उपयोग करून केलं तर निश्चित आपण आपल्या ह्याच्या येणाऱ्या संकटावर मात करू. नक्कीच आपण यापूर्वी तक्ता सांगत होतो, माहिती देत होतो एकूणच पिकांची, तर त्याविषयी काय सांगाल सर? आता हे 4 वर्ष मी जसे मगाशी सांगितलं की 2018 असतील, 2017 असेल, 15-14, ते ह्या कालावधीमध्ये आपल्या इथं पाऊस कमी झाला होता. आणि मागच्या 4 वर्षाचा विचार केला आपला 22 पर्यंतचा, 18, 19, 20, 21, 22, आपण पाहतोय की पाऊस हा सप्टेंबर महिन्याच्या पुढे म्हणजे ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत आपल्याला आहे, आणि जो परतीचा प्रवास आहे लांबलेला आहे, आणि त्यामुळेच निश्चित शेतकरी बांधवांना याचा फार मोठा फटका बसत आहे. आणि याच्या अनुषंगानेच आपण शेतकरी बांधव असं किंवा दुसरे बरेचसे आपण पाहतोय की कृषी विभागामध्ये असो, सर्वसामान्य माणूस आहे, त्यांचा एकच विषय की निश्चित आपलं हवामान बदल झालेलं आहे आणि त्याचा आपल्या याच्यावर पिकावर म्हणा किंवा आपल्या सर्वच एकंदरीत याच्यावर परिणाम होत आहे. तर हा बदल काही क्षणिक नाही, ह्याला बरेच वर्ष लागलेले आहेत, आणि आपल्याला ह्याच्या माध्यमातून हवामानाचा जो अंदाज येतो किंवा हवामानाबद्दलची जी माहिती आहे त्याचं नियोजन करून आपल्याला आपली जी शेती पद्धती आहे त्याच्यामध्ये निश्चित काय म्हणता येईल, बदल घडवून घेता येईल आणि आपण त्याच्यावर मात पण करू शकाल. बरोबर आहे. आता मान्सूनच्या आगमनाची पण वेळ बदललेली आहे, परिस्थिती बदललेली आहे. मग त्यानुसार शेतीचं नियोजन करणं हे तितकंच गरजेचं आहे. तर ते नेमकं कसं करायचं? हां, ही खरी गोष्ट आहे. आपण एक साधारण 10-12 वर्ष पण घेऊया मागचे. पावसाच्या अनुषंगाने आपलं कोरडवाहू क्षेत्र भरपूर आहे महाराष्ट्रामध्ये. जसं कोकणामध्ये पाऊस जास्त पडतो. आत्ताच एका आपल्या शेतकरी भगिनीचा फोन होता. तर तिथली पीक पद्धती वेगळी आहे. तसा पाऊस जर मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये आणि विदर्भामध्ये पडला, निश्चित आम्हाला त्याची पीक पद्धती विचार करावा लागणार आहे. आता आपण जर का एक तक्ता बघतोय, की जर का आपला जो पिकाची लागवडीचा जो पिरियड असतो, साधारणतः हे मराठवाड्यातलं एक उदाहरण घेतलेलं आहे. आपले जे सर्व खरीप पीक आहे ते 15 जून ते 15-30 साधारणतः 15 जुलैच्या ह्या कालावधीमध्ये आपण पेरणी करतोय. परंतु आपल्याला जर का असं वाटलं की पावसाळा लांबतोय, काही वेळ असं अनुभवलं आहे आम्हाला. आम्ही शेतकरी बांधवांना आवाहन पण केलेलं वेळोवेळी की बाबा आपला पावसाळा वेळेस लांबणार आहे, तर पेरणीसाठी घाई करू नये, कारण दुबार पेरणी करावी लागते. तर अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधव तो सल्ला आपला आत्मसात करून घेतात. आपल्याला मदत पण करतात की ते योग्य पेरणी, योग्य पाऊस झाल्यानंतर आपण पेरणी करूया म्हणतात. तो हे कालखंडामध्ये जर का आपण पेरणी केली तर निश्चितच आपला जो सायंटिफिकली एक म्हणतो आपण थंब रूल आहे की साधारणतः 3 इंच म्हणजे 75 मिलीमीटर ते 100 मिलीमीटरचा एवढा पाऊस झाला. आपल्याकडे काळ्या जमिनी आहेत, तर ते पाणी झाल्यानंतर पुढील काही दिवसात जर पाऊस असेल तर त्या पिरियडमध्ये आपण पेरणी केली तर निश्चित आपल्याला फायदेशीर ठरते. जर का आपण असं गृहीत धरूया की ह्या टाईम पिरियडमध्ये पाऊसच झाला नाही, तर मग आपल्याला जे कंटिजन्सी क्रॉप प्लॅनिंग आहेत, त्या कंटिजन्सी क्रॉप प्लॅनिंगमध्ये आपल्याला साधारणतः आपल्या पिकाची पेरणी करावी लागते, आणि त्यासाठी आपल्याला विविध पिकं आहेत, आंतरपिकं पण घ्यावं लागणार आहेत. म्हणजे आपला सीझन हा पूर्णतः पाऊस जर का फार खंड दिला, पाऊस पडलाच नाही, तर आपला सीझन हातचा न जाण्यासाठी आपण वेगवेगळ्या पिकाचं याच्यामध्ये नियोजन केलं आणि हे पूर्ण जिल्ह्यानी आहे. जे आपले ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स आहेत महाराष्ट्राचे 9, याच्यानुसार आपण बनवलेलं आहे आणि हे इम्प्लिमेंट होते. दरवेळेस आम्ही याचा उपयोग करतो ज्यावेळेस कृषी सल्ला पत्रिका बनवायची असते त्यावेळेस. परंतु मला थोडं सांगायला हे होईल की मागच्या 4 वर्षापासून याचा एवढा काही उपयोग झाला नाही, कारण सातत्यानं पाऊस येतोय आणि सतत पाऊस पडतोय, त्याच्यानं तो दुसरा प्रश्न निर्माण करून जातोय. बरोबर आहे. आता आपण थोडासा कोरडवाहू शेतीचा विचार करूया. कोरडवाहू शेतीसाठी हवामान बदलानुरूप काही सुधारित उत्पादन तंत्र सांगता येईल का? निश्चित आपण पाहतोय की बऱ्याच वर्षाचा आपल्या कृषी विद्यापीठामध्ये जे संशोधन झालेलं आहे त्या अनुषंगाने आपल्याला विविध वाणाची निर्मिती केलेली आहे. त्याबरोबर विविध पद्धती आहेत आपल्या विकसित केलेल्या आहेत की त्या पद्धती आपण वापरून निश्चित आपण ह्या हवामान बदलावर मात करू. जसे की आपलं कोरडवाहूचा विचार केला तर तिथं पाण्याचं एक आहे संकट. तर त्यामुळे आपल्याला जे असे विकसित वाण केलेले आहेत की जे कमी पाण्यावर तग धरतील ते वाण आपण निश्चित निवड करायला हवेत. त्याचबरोबर जे कीड रोग आहे त्याला बळी न पडणारे काही वाण आहेत त्याची पण आपण निवड करावी, आणि कमी कालावधीत येणाऱ्या वाणाची निवड करावी लागणार. या भागामध्ये पाऊस अपुरा असतो आणि जे उच्च तापमानाला सहनशीलता असतील अशा वाणांची जातीची निवड करायला पण काही हरकत नाही. आणि मुख्यतः इथं एक आपण पाहतोय की पीक व्यवस्थापन करताना रुंद वरंबा व सरीप तंत्रज्ञान, त्याला आपण BBF म्हणतो, याचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. ज्यावेळेस याच्यामध्ये असं आहे की आपल्या जमिनीचा ओलावा संवर्धनासाठी ही प्रॅक्टिस फार महत्त्वाची आहे आणि शेतकरी बंधू ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर याचा उपयोग करतात.
आणि त्यामुळं त्याच्या याच्यामध्ये बदल जो दिसतोय तो फार मोठ्या प्रमाणात दिसून येतो या BBFच्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे. नंतर मल्चिंगसारखं असेल, मल्चिंगचा उपयोग करणं आहे, आपल्याला जे मॉइश्चर कन्झर्वेशन करणं आहे, की जो आलेलं पाणी पाऊस झालेला आहे, तो कमी पाऊस आहे, त्याला कसं जास्तीत जास्त त्या पाण्याचं आपल्याला नियोजन करता येईल. ह्या अनुषंगाने ही टेक्नॉलॉजी आहे. आपण मल्चिंगच्या सहाय्याने आपण पाणी पण हे करू शकतो. विविध शेतकऱ्यांनी शेततळे पण केले आहेत. ते पाणीसुद्धा आपण उपयोगात आणून ज्यावेळेस पाणी कमी पडते, त्यावेळेस आपल्याला ते पाणी भिजवण्यासाठी ह्या कोरडवाहू भागामध्ये उपयोगात आणलं जातं आहे. आंतरपिकं आहेत काही, की आपल्याला एकाच पिकावर न अवलंबून राहता पावसाळा समजा खंड पडले तर आपलं मेन पीक फेल्युअर होत असेल, तर आपलं दुसरं जे सेकंडरी येतात मिक्स पीक, त्याच्यावर अनुषंगाने आपल्याला काही ना काही त्यातून रिटर्न मिळू शकतं. या अशा विविध प्रकारचे प्रयोग आपण केल्यानंतर आपण शिफारशी केल्या आहेत आणि शेतकरी बंधू ते अंमलात आणतायत. नक्कीच. आपल्याला एक फोन येतो आहे शिवानंद वसेदार यांचा निपाणीवरून. नमस्कार नमस् सर. हां, नमस्कार मॅडम. हां, निपाणीहून आपलं शिवानंद वैशाली बोलतोय. हो, आता प्रश्न सध्या जी अवकाळी पाऊस जे पडायला लागलाय, ते हवामान अचानक सगळं बदलाबदली व्हायला लागलंय. त्यामुळं कोकण भागामध्ये सुद्धा आंब्याच्या पिकाचे नुकसान फार होत आहे. आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राच्या इकडे भागामध्ये द्राक्ष पीक सुद्धा भरपूर असतं. ते अवकाळी पाऊस, गारपिटामुळे सुद्धा नुकसान व्हायला लागलंय. मग तसं नुकसान होऊ नये असं यासाठी आपण शेतकरी लोक काय उपाययोजना केली पाहिजे? म्हणजे काय औषध उपचार वगैरे काय आहे काय? काय केलं तर आपल्या पिकाचं नुकसान होणार नाही? असं काय मार्गदर्शन नक्कीच. करायला म्हणून प्रश्न आहे मला. नक्कीच. आ, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण देऊया शिवानंद सरांच्या, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत करते. हवामान बदलानुरूप शेतीचं नियोजन या विषयावर आज आपण बोलतो आहोत. डॉक्टर कैलास डाखोरे सर आज आपल्यासोबत आहेत. आपल्याला ब्रेकपूर्वी शिवानंदजी वसेदार यांनी एक प्रश्न विचारला होता की जो अवकाळी पाऊस झाला आहे, गारपीट झालेली आहे सध्या, त्यामुळे पिकांचं नुकसान झालं. कोकणामध्ये आंब्यांचं, तसंच इकडे मराठवाडा किंवा नाशिक या भागात द्राक्षांचं आणि इतर अनेक पिकांचं नुकसान झालं. तर तसं होऊ नये, तर त्यासाठी काय काळजी घेता येऊ शकते? शिवानंदजी, निश्चितच हा तुमचा प्रश्न आजच्या परिस्थितीला धरून आहे. आपण काय करतोय की हा जी परिस्थिती उद्भवणार आहे याच्याबद्दल आपल्याला अगोदरच माहिती असते. तर त्यानुसार आपण काय करतो, एकतर पूर्वनियोजन करण्यासाठी शेतकरी बांधवांना आवाहन करतो कृषी सल्ल्याच्या माध्यमातून, आणि बऱ्याचदा आपण कार्यक्रम पण करतो यूट्यूबच्या माध्यमातून. आता नियोजन काय करायचं नेमकं, तर आंबा हा महत्त्वाचा पीक आहे. आपल्याला माहीत आहे की यावर्षी आंब्याचा फुलोराचा टाईम पण बऱ्याच ठिकाणी पाहतोय आपण. कोकण असेल, मराठवाडा असेल, हा बदल झालेला आहे. कारण तापमानामध्ये आपण वेळोवेळी जे बदल झाले हिवाळ्यामध्ये, त्याच्यानुसार तो शिफ्ट झाला. आता आपण ज्यावेळेस ही फुलोऱ्याची गोटी अवस्थेत असेल किंवा त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या अवस्थेत असेल आंबा, निश्चित आपण काय त्याला औषधाची आपण फवारणी करायला सांगितली की फळगळ होऊ नये म्हणून. अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे काही संशोधन झालं आहे, त्या संशोधनानुसार आपण शिफारसी केलेलं आहे. आणि ते आपल्या कोकणातले असतील शेतकरी, मराठवाड्यातले असतील, की ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याचं उत्पादन घेतात त्या भागात दिलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपलं जो अवकाळी पाऊस आहे, अवकाळी पावसाचं काय झालेलं आहे की जे रब्बीचे पीक होते, काढणीच्या ज्या पिरियडला नेमकं अवकाळी पावसाचं आगमन झालं. त्यामुळे सुद्धा आपण शेतकरी बांधवांना एक साधारण 2-3 दिवसा अगोदर सांगितलं की बाबा आपल्या आपल्या भागामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तर त्यानुसार आपण कापणी केली असेल तर निश्चित सुरक्षित ठिकाणी ठेवावी. म्हणजे हा जो टाईम आहे, हा आपल्याला मॅनेजमेंटचा टाईमसुद्धा आपण दिलेला आहे. त्यामुळे बरेचसे शेतकरी बांधवांनी याचा उपयोग करून त्यांचं नुकसान टाळलेलं आहे. राहिला भाग अवकाळी पाऊस आणि गारपीट, ही निश्चित हा आपल्याच भागात नाही तर जागतिक स्तरावर विचार केला तर USA मध्ये सुद्धा टेक्सास असेल, कोलोरॅडो असेल किंवा अन्य स्टेट्स असतील, तिथं पण अशा प्रकारचे हे वातावरणातले बदल होत असतात आणि आपण त्याला पण अपवाद नाहीत. परंतु यावर्षी हां. 2023मध्ये ह्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झालं. नक्कीच. आपण पुन्हा त्या विषयाकडे येणारच आहोत. प्रभाकर खरवडे यांचा आपल्याला परभणीवरनं फोन येतोय. आपण तो घेऊया. हॅलो प्रभाकरजी, आपला प्रश्न विचारा. हा, हॅलो मॅडम, नमस्कार. नमस्कार. मॅडम, जे आता हवामान बदल आहे, जे समजा जून मध्ये पाऊस पडत होता, ते आता सप्टेंबर पर्यंत चाललाय, शेवटपर्यंत. तर आता जूनच्या शेवटला पेरणी केली तर त्या आपल्या पिकाच्या ॲव्हरेज मध्ये म्हणजे उतारामध्ये घट येते. आणि कापसाची बी तसंच व्हायला की कापूस जर आपण सुरुवातीला जून मध्ये जर 1 जून 30 मे असा जर लावला तर त्याचा ॲव्हरेज समजा 10-15 क्विंटल पर्यंत जाऊ शकते. आम्ही असं का त्या पावसाच्या याच्या जास्त वेळ राहिल्यामुळं
आम्ही जूनच्या शेवटला लावून पाहिला तर त्याच्यात जवळजवळ 50% घट झाली. आता याच्यामध्ये काही कालावधी म्हणजे कापसाचा जास्त कालावधी असणाऱ्या जाती लावावं लागतील का काय? सोयाबीनचं बी आणि कापसाचं बी तसंच आहे. फार चांगला प्रश्न विचारला, काय सांगाल? नमस्कार खरोडे साहेब. आपण पाहतोय की दरवर्षी आपण साधारणतः पावसाचा अंदाज बघूनच कापसाचं किंवा सोयाबीनचं क्षेत्र निवडतोय. तर ज्यावर्षी आपल्याला पाऊस माहिती आहे की जास्त होणार आहे, निश्चित आपण त्यावेळेस तुम्ही जसं म्हणताय की जे वाण आहेत कापसाचे, की जे लाँग ड्युरेशनचे आहेत का, आपले सर्व वाण जवळपास एक मीडियम ड्युरेशनचे आहेत. त्याच्यामुळं आपल्याला लाँग ड्युरेशनचं वाण असं पाहण्यात तर फार कमी मिळतील. परंतु जे आपल्याकडे वाणाची निवड करतात शेतकरी बांधवांनो, साधारणतः हे मीडियम ड्युरेशनचेच घेतात. सोयाबीनमध्ये पण तसंच आहे. सोयाबीनमध्ये आपल्याला एक मेकॅनिकल हार्वेस्टरचं वाण आहे, विद्यापीठाने विकसित केलेलं MES 158. आणि ज्यावेळेस पाऊस पडतो, आपल्या कापणीच्या पिरियडपर्यंत येतो, तर ते आपल्याला जर का कापणीच्या पिरियडपर्यंत पावसाळा लागलेला आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, हार्वेस्टरच्या सहाय्याने त्याचं मेकॅनिकली हार्वेस्टिंग करावं लागणार आहे. आणि बऱ्याचदा असं होते, मागच्या 2-3 वर्षात अनुभव आहे, की आपल्याला वापसासुद्धा नसतोय. तर आपल्याला जसं पावसानं उघडीप दिलं, त्या अनुषंगाने आपल्याला त्याचं नियोजन करावं लागतं. राहिला भाग तुम्ही म्हणताय, की उतार्यामध्ये कमी येतोय. जसा कालावधी वाढत जातो, निश्चित आपल्याला जे आपले जे पेरणीचे जे आपण खिडकी म्हणतो, सोईंग विंडो म्हणतो त्याला, ते 15 जून ते 15 जुलै. आणि 15 जून ते 15 जुलै, आता तुम्ही जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात गेलात, तर ते वातावरण बदलत जाते. परंतु आपल्याला कोरडवाहू शेतीमध्ये निश्चित हा भाग पण लक्षात घ्यावा लागणार आहे. आपल्याला पाण्याची उपलब्धता आहे, पावसाच्या पर्जन्या जसं पडतंय त्याच्यानुसारच आपल्याला नियोजन करावं लागतंय. फार चेंजेस होत नाही याच्यामध्ये. आपल्याला जे कमी कालावधीचे वाण आहेत, ते आपण बऱ्याचदा निवड करतो आणि त्यानुसार आपलं नियोजन केल्यानुसार उतारामध्ये एवढा फार मोठा फरक पडणार नाही. एक तर तुम्ही असा हट्टास केला की आपण 15 जूनलाच पेरणी करणार आहे आणि 15 जूनला जर का त्या परिस्थितीमध्ये पावसाचा खंड आहे, पाऊस नसेल, तर आपल्याला ते दुबार पेरणी करावं लागणार आहे. त्यामुळे आपल्याला ह्या 1 महिन्याच्या पिरियडमध्येच आपल्याला नियोजन करावं लागणार आहे आणि कापसाला विशेषतः पहिल्या 1 महिन्यामध्ये काही तंत्रज्ञ विकसित केलेले आपल्या विद्यापीठाने, त्याचं जर आपण अवलोकन केलं तर निश्चित उत्तरामध्ये फरक पडणार नाही. तर आपण त्याचा तंत्रज्ञानाचा वापर केला, आपला जे विद्यापीठाचा आहे, कापूस असेल किंवा सोयाबीनचे वाण आहेत, निश्चित आपण याच्यातून चांगला मार्ग काढू शकतो. आता हे झालं पावसाच्या बाबतीत. तसं शेतकऱ्यांनी अति पाऊस होतो त्यापासनं, अति थंडी होते त्यापासनं, गारपीट किंवा अतिऊन, या सगळ्यापासनं, सगळ्या परिस्थितीला लक्षात घेता, हवामान बदलाला लक्षात घेता, एकूणच पिकाचं नियोजन कसं काय करायचं? आपण पिकाचं नियोजन करण्यासाठी आपल्याला वातावरणाची फार मोठ्या प्रमाणात मदत लागते, की कसं प्रकारचं वातावरण असेल. आपण पाहतोय की पिकाची जशी लागवड केली, त्या लागवडीनंतर त्या पिरियडमध्ये आपल्याला तापमान असेल, पाऊस असेल, आर्द्रता असेल, हे किती प्रमाणात असेल. तर यासाठी आपण संशोधन केलेलं आहे आणि पिकांची दिनदर्शिका बनवलेल्या आहेत. साधारणतः सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, तुमचा मूग असेल, उडीद असेल, ह्या सर्व पिकासाठी आपण दिनदर्शिका बनवल्या आहेत. त्या जिल्ह्यानिहाय आपल्या पिकाचं वातावरण कसं आहे त्या जिल्ह्यामध्ये आणि एक साधारणतः आपण एक 20 ते 30 एक वर्षाचा डेटा आपल्याकडे होता वातावरणाचा, म्हणजे क्लायमेटचा. आणि त्याचबरोबर रिसर्च करून आपल्याकडे काही पिकांचे ज्या विविध अवस्थेमध्ये लागणारे वातावरणाचे आहेत, तर हे किती घटक असायला पाहिजे. साधारण टेम्परेचरचं उदाहरण घेऊया, की सुरुवातीच्या काळामध्ये किती तापमान असायला पाहिजे, त्याच्यानंतर फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये किती तापमान असायला पाहिजे, त्याच्यानंतर शेंगा लागण्याच्या वेळेस किती तापमान असायला पाहिजे, पाण्याची किती आवश्यकता आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये वातावरण कसं आहे. जर का त्याच्यामध्ये काही फरक असेल तर आपल्याला तिथं इंटरव्हेन्शन म्हणजे आपल्याला नियोजन करण्याची संधी मिळते आणि ही संधी मिळण्यासाठीच आपण हे क्रॉप वेदर कॅलेंडर किंवा आपण सॅटेलाईट डाटा आहे त्याचा पण वापर करतोय. कोण्या भागामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या तालुक्यामध्ये बाष्पीभवन जास्त होते, पिकांमध्ये कुठं पाण्याचं नियोजन करायचं आहे किंवा कीड रोगाचं प्रमाण झालेलं आहे, त्यासाठी काय नियोजन करायचं आहे, ही सर्व माहिती आम्ही शेतकरी बांधवांना आमच्या ॲडवायझरीच्या माध्यमातून देतो. काही फोल्डर्स बनवलेले आहेत. तर हे आपण पाहतोय की जे उगवणीच्या वेळेस जे लागणारं तापमान आहे कापसाला साधारणतः 29 पूर्ण अंश 8 ते 36 डिग्री सेल्सिअस इतकं लागतं आहे कमाल तापमान. किमान तापमान 20.4 ते 23.3. तर हे एक उदाहरण दिलेलं आहे. तर याच्या जर पुढे जर तापमानामध्ये जास्त कमी किंवा जास्त होत असेल तर निश्चित ह्या आपल्याला तिथं मॅनेजमेंट करायचं आहे आणि त्याला वेगवेगळे मायक्रो क्लायमॅटिक मॉडिफिकेशनचे टेक्निक्स आहेत. आपण ते करतोय. पाते लागण्यामध्ये वेगळं आहे, फुलं लागण्यामध्ये वेगळं आहे, बोंड लागण्यामध्ये वेगळं आहे आणि पावसाने उघडीप दिल्यावर काय पण उत्पन्नात घट होतो. जसं शेतकरी बांधवांनी आता विचारलं की आम्हाला उतारामध्ये घट होतो. त्याच्याच अनुषंगाने आपण पाहतो की पिकाच्या कोणत्या अवस्था आहेत की ज्या अवस्थेमध्ये आपल्याला पाणी देणं आवश्यक आहे. जास्त पाणी दिलं तरी प्रॉब्लेम येते,
काही वेळेस फुलोरावस्थेत असताना पाणी जोरात झालं तर ते फुलं गळून पडतात. तर हे आपल्याला धोके आहेत, त्याच्याबद्दलची ऑलरेडी आपण माहिती शेतकरी बांधवांना आपण शेअर करतोय. सोयाबीनमध्ये बघतोय आपण उगवणीच्या वेळेस, फुलं लागण्याच्या वेळेस असेल किंवा शेंगा लागायच्या असेल, त्यावेळेस तापमान किंवा आपले जे कीड आहेत त्याला पण जे तापमान लागते की त्याचं जे आगमन होतंय त्याला आर्द्रता किती असायला पाहिजे, तापमान किती असायला पाहिजे, हे जर असेल ह्या तापमानामध्ये आणि ह्या आर्द्रतेमध्ये असेल आपलं भाग, तर निश्चित कुठली कीड आपल्याकडे येणार याची सुद्धा आपल्याला माहिती अगोदरच मिळते आणि त्यानुसार आपल्याला नियोजन करायला सोपं जाते. तूर पीक असेल, तूर पिकामध्ये सुद्धा आपण पाहतोय की या सर्व प्रकारच्या गोष्टी आम्ही आम्ही शेतकरी बांधवांना आमच्या कृषी सल्ला पत्रिकेच्या माध्यमातून वेळोवेळी शेअर करतो आणि आणि याच्यामुळं काय झालं की शेतकरी बांधवांना एक नियोजन करायला सोपं झालेलं आहे बऱ्याचदा. हे उडीद पीक आहे, मूग आहे, हे वेगवेगळ्या पिकामध्ये आपण अशा प्रकारे नियोजन करतोय. बरोबर आहे. आता हवामानाची नोंद घेणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी भली मोठी यंत्रणा असेल नाही का सर? तर नेमकं ते हवामानाची नोंद आपण लोक कसे घेतात? कशा पद्धतीने हे एकूणच काम चालतं? काय सांगाल याविषयी? आत्ता जे मी जस्ट तुम्हाला प्रत्येक पिकाचं सांगत होतो त्याच्यामध्ये हवामानाची नोंद घेण्यासाठी एकतर आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये एक स्कायमेट नावाची कंपनी आहे आणि ते PPP मोडमध्ये महाराष्ट्र शासनासोबत काम करते. जवळपास 2152 पेक्षा जास्त ऑटोमॅटिक वेदर स्टेशन सर्कल निहाय आहेत आणि तिथून आपल्याला हा सर्व डेटा मिळतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त आता जर पिकामध्ये जर अवलोकन घ्यायचे असेल तर आम्ही काही रिसर्च एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून जे पिकांचं जे मायक्रो क्लायमेट आहे ते स्टडी करतो आणि त्याच्यानुसार आम्ही ठरवतो की पिकाला कुठल्या अवस्थेमध्ये पाण्याची रिक्वायरमेंट आहे किंवा किती तापमानाची आवश्यकता आहे, आर्द्रता किती आवश्यकता आहे किंवा कीड आणि रोग लागतोय तर त्याला कशा प्रकारचं तापमान होतं, किती आर्द्रता होती, हे आम्ही तिथं अभ्यास करूनच ह्या अनुषंगाने ते निष्कर्ष बनवत असतो. आणि हे सगळे अवलोकन आपल्या विभागनीय जसे 4 विद्यापीठ आहेत महाराष्ट्रात, तर तिथं हे अशा प्रकारचं वेगवेगळ्या कृषी हवामान विभागामार्फत हे अशा प्रकारचा अभ्यासक्रम केला जातो. बऱ्याचदा आमचे जे PGचे स्टुडंट्स आहेत आमचे, ते सुद्धा अशा प्रकारचं काम त्यांच्या माध्यमातून सुद्धा केलं जातं आहे आणि याच्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन केलं जातं आहे आणि ह्या संशोधनाच्या आधारित आपण शिफारशी दिल्या जातात. तर हे जे हवामानाच्या नोंदी आहेत ते दोन्ही ठिकाणी होतात. फक्त आपल्या ऑटोमॅटिक वेदर स्टेशनच्या अनुषंगानेच नाही, तर जे उपग्रह आहेत, उपग्रहाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला बरीचशी माहिती मिळते. आपल्याला साधारणतः जे बाष्पीभवनाचा वेग आहे किंवा क्रॉप हेल्थ म्हणतो आपण, ती सुद्धा मॉनिटर करतो आणि त्याच्यानुसार आपण काय करतोय की एका तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये समजा 9 तालुके आहेत, तर त्या 9 तालुक्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामधल्या 9 तालुक्यात कुठं वॉटर मॉइश्चर स्ट्रेस आहे किंवा कीड रोग लागलेला आहे हे आयडेंटिफाय करून शेतकऱ्यांना आपण त्याच क्षणी सल्ला देतो आणि जर रिअल टाईम मॅनेजमेंट केलं तर निश्चित त्याच्यातून त्याची सुटका होते. बरं. आता सध्या आपण बघतोय की हवामानात फार मोठे बदल झालेले आहे. शेतीचं नुकसान त्यामुळे होतंय. तर आपण शेतकरी बांधवांना एकूणच नियोजन कसं करायचं याविषयी आता माहिती देऊया. आपण पाहिलं आहे की बरेचसे जे नियोजन करण्यासाठी आपण क्रॉप वेदर कॅलेंडर बनवलेत, ज्याला दिनदर्शिका म्हणतो. त्याच्यानंतर आपल्याला स्वयंचलित जे हवामान केंद्र आहेत त्याच्यातून आपल्याला बरीचशी माहिती मिळते. परत आपल्याला जे नवीन टेक्नॉलॉजी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला समजा मॉइश्चर कॉन्झर्वेशन करण्यासाठी मल्चिंगचा उपयोग करतोय आपण किंवा आंतरपिकं घेतोय किंवा जो पाण्याचं सूक्ष्म नियोजन करण्यासाठी तुषार सिंचन असेल किंवा ठिबक पद्धती असेल याचा अवलंब करतो. हे सगळे पद्धत केल्यानंतरच आपल्याला याच्यातून नियोजन केल्यानंतर आपल्याला पिकामध्ये होणारं जे नुकसान आहे ते टाळता येईल आणि जे कोरडवाहू क्षेत्र आहे तिथं हे प्रकार करणं आवश्यक आहे. हे आपण जे चर्चा करतोय त्याच्यामध्ये आंतरपिकं असतील किंवा पाण्याचं नियोजन असेल किंवा हवामानाच्या घटकाच्या आधारे आपल्याला आपल्या पिकामध्ये आता IoT बेस्ड टूल्स पण बनलेले आहेत, बरेचसे ॲप्ससुद्धा आहेत. तर शेतकऱ्यांना फार सोपं झालेलं आहे की बाबा माझ्या शेतामध्ये माझ्या पिकाला किती पाणी लागते, किती लिटर पाणी दिलं पाहिजे, कारण पाणी हा कोरडवाहूमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आपल्याला जर का अचूक ही माहिती मिळाली त्यासाठी आपण संशोधन केलं आहे आणि त्या संशोधन आधारे आपण आपल्या इथं माहिती देतोय. नक्कीच. आपल्याला एक फोन येतोय रणजित निकम यांचा नांदेडवरून. नमस्कार. नमस्कार रणजितजी, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्ते मॅडम. प्रश्न विचारा. बदलत्या वातावरणासोबत आपण पीक पद्धतीसोबत जोडधंदे कोणते कोणते करू शकतो मॅडम? आपल्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देऊ एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत करते. हवामान बदलानुरूप शेतीचं नियोजन याविषयी आज आपण डॉक्टर कैलास डाखोरे सरांशी बोलतो आहोत. सर, आपल्याला विश्रांतीपूर्वी रणजित निकम यांचा नांदेडवरून असा प्रश्न होता की आपण बदलतंय किंवा एकूणच तापमान बदलतंय, तर या सगळ्यामध्ये आपण काही शेतीला धरून जोडधंदे करू शकतो का? निकमजी, तुमचा प्रश्न फार सुंदर आहे. मी ॲप्रिशिएट करतो, कारण आम्ही बऱ्याचदा या गोष्टीचा चर्चा करतो की हवामान बदल व्हायला लागले, तर याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण काय असेल. आपण त्याला नेगेटिव्ह इम्पॅक्ट नुसतं न बघता पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण आहे. आपण पाहतोय की आपल्या तिकडं जसं सेरिकल्चर हा कोशाची जी शेती आहे ती फार मोठ्या प्रमाणात होत आहे मराठवाड्यात. आमच्या इथे बाजूला त्याचं एक संशोधन केंद्र आहे. आपल्याला माहिती आहे की कोश हा जास्त करून आपल्या साऊथ इंडियामध्ये बेंगलोर असेल, कर्नाटकमध्ये आहे त्याचं प्रमाण. मराठवाड्यामध्ये पण याचं शेतकरी फार मोठ्या जोमाने घेत आहेत. आपल्याला कोरडवाहूमध्ये एक निश्चितच त्याला जे सेरिकल्चरसाठी लागणारं आहे पीक, त्याला थोडं पाणी लागते आणि हे इंडोअर आहे. म्हणजे तुमचं वातावरण किती बदललं तर तुम्हाला मायक्रो क्लायमेट हे मध्येच त्याला मॅनेजमेंट करायचं आहे. आणि त्याचा भाव बघता, जागतिक स्तरावर म्हणा किंवा आपल्या भारतीय बाजारपेठेत भाव बघता, निश्चित वर्षातनं 4 किंवा 5दा त्याचं उत्पन्न घेणं फार शक्य आहे. त्याचं मायक्रो लेवलवर मॅनेजमेंट करतो. त्याच्यासाठी आम्ही बरेचदा त्या ट्रेनिंग आपल्या इथून विद्यापीठामार्फत दिली जाते आणि शासन पण त्याला सहाय्य करते, अनुदान देते. आणि त्याच्यानुसार मी म्हणतो की ह्या बदलत्या हवामानामध्ये मी तर म्हणेल की बाकी याच्यापेक्षा हे सर्वात एकदम चांगलं आहे. एक तर तुम्हाला बाहेर पाऊस पडो न पडो, मध्ये तुम्हाला ते कंट्रोल कंडिशनमध्ये करायचं असल्यामुळे ते तुम्हाला करणं सोयीस्कर आहे. आणि त्याचं भाव पाहता हा भाव कधी कमी होत नाही बाकी पिकांसारखा. त्याला भाव चांगला आहे, दर चांगला आहे, हे करताय. हे एक झालं उदाहरण. दुसरं अजून या बदलत्या हवामानामध्ये आपण पाहतोय की आपल्याला जोडधंद्यामध्ये निश्चित कोरडवाहूमध्ये जोडधंदा आवश्यक आहे. मी तर म्हणेल दुग्ध व्यवसाय हा सगळ्यात चांगला आहे. आपल्याला दुग्ध व्यवसायाशिवाय पर्याय नाही, कारण दुग्ध व्यवसायानुसार तुम्हाला रोजचा रोज पैसा खेळता राहतो. आणि दुग्ध व्यवसाय जर व्यवस्थित केला, निश्चित तुम्हाला तुमचे जे आर्थिक संकट आहेत त्यातून तो उभारी देईल आणि तुमच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी किंवा तुमचं कृषी क्षेत्रामध्ये चांगलं आपलं स्थान भक्कम करण्यासाठी. कारण पाहतोय की अवेळी पाऊस पडतोय, पावसामध्ये खंड पडतोय, याच्यामुळे मुख्य पिकामध्ये नुकसान होते. तर दुधाचा एक धंदा चांगला आहे, त्यामध्ये तुम्ही गाईचा किंवा म्हशीचा, त्याही पलीकडे आपण शेळीचा पण उपयोग करू शकतो. शेळीमध्ये डबल फायदा आहे. तुम्हाला त्याचं गोटरीमध्ये तुम्हाला जर शेळी पालन केलं तर त्याचा मांसासाठी सुद्धा उपयोग होतो. म्हणजे तुम्हाला शेळी दूध देते आणि मासे देते, म्हणजे डबल फायदा आहे त्याचा. आणि आपल्याकडे काही प्रजाती आहेत की याच्यामध्ये विशेष करून पशुधनामध्ये लाल कंधारी गाई असतील किंवा उस्मानाबाद शेळी असेल, तर ह्या भागामध्ये ही कोरडवाहू भागामध्ये विशेषतः हे प्रजाती मोठ्या प्रमाणात प्रचलित आहेत आणि त्याला मागणी पण मोठ्या प्रमाणात आहेत. तर त्यामुळे हे 2 धंदे झाल्यानंतर आपण अजून काय करू शकतो विशेष करून जोडधंद्यामध्ये, तर आपल्याला पारंपरिक पद्धतीची जी शेती आहे त्याच्यामध्ये मोठा आमूलाग्र बदल करावा लागणार आहे. पोल्ट्रीचं एक सेक्टर आहे. पोल्ट्रीमध्ये सुद्धा बरंचसं आपण पाहतोय की जसं कोविडनंतर सर्व मी म्हणतो जागतिक स्तरावर सर्वांना अवेअरनेस आला की आपण काय खायला पाहिजे, कसं खायला पाहिजे. त्याच्यानुसार हे आपल्याला जे आपले सोबतचे आहेत जोडधंदे, हे फार महत्त्वाचे मौलिक राहणार आहेत आणि उत्पन्नामध्ये आपल्याला हातभार लावणार आहेत. बरं, आता हवामानाचा जो काही अंदाज आहे हा नेमका किती प्रकारचा असतो आणि कधी दिला जातो आणि त्याचा शेतकरी बांधवांना कसा उपयोग होतो, काय सांगाल याविषयी? बरोबर आहे. आपल्याला भारतीय हवामान विभाग ही संस्था फार जुनी संस्था आहे भारतामध्ये आणि हवामानाबद्दल याचा अंदाज देत असते. त्याच्यामध्ये साधारणतः आपण जे आठवड्यातून 2 वेळेस हवामानाचा अंदाज येतो, त्याच्यामध्ये दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी अंदाज येत असतो आणि तो साधारण 5 दिवसाचा असतो. तो हा झाला एक तुम्हाला मध्यम स्वरूपाचा हवामानाचा अंदाज. त्याच्यानंतर आपण पाहतोय की दीर्घकालीनमध्ये पण आपल्याला साधारणतः 1 महिन्याचा कालावधीचा अंदाज मिळतो. पण त्याच्यामध्ये काय आहे की साधारण एक 10 दिवसापर्यंत त्याचं आउटलुक म्हणजे त्याचे विश्वास राहते. नंतर 11व्या दिवसापासून तो बदलायला वातावरण इतकं कॉन्स्टंटली सेम राहत नाही. तर त्याच्यामुळे 11व्या दिवसानंतर त्याचा जो आपण म्हणतो कॉन्फिडन्स लेवल आहे तो कमी असतो. परंतु सातत्याने हे 15 दिवसाला अपडेट होत असते. त्याच्यामुळे आपल्याला एक 10 दिवसाची एक अंदाजाची माहिती व्यवस्थित मिळते. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आत्ता जस्ट मागच्या आठवड्यामध्ये भारतीय हवामान विभागाने एप्रिल महिन्यामध्ये त्यांचा एक दीर्घकालीन याच्यानुसार एक हवामानाचा अंदाज दिला भारताचा की आपल्याला येणारा मान्सून कसा राहणार आहे. तो नॉर्मलपेक्षा साधारणतः 4% कमी राहणार आहे. तर आणि हा अंदाजानुसार सर्वत्र जागतिक स्तरावर आपण पाहतो की भारताचे मोठं आर्थिक क्षेत्र आहे.
तर त्यामुळे आपल्याला कसं नियोजन करायचं आहे याच्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो. आणि त्याचाच अपडेटेड व्हर्जन एक मेच्या 3ऱ्या आठवड्यात किंवा शेवटी येतो आहे, की जसं आपण सीझन सुरू होतो जूनमध्ये त्याच्या अगोदर एक मिळतो. त्याच्यानुसार आपल्याला एक निश्चित कळते की कुठले वाहनं घ्यायचे, कुठले दीर्घकालीन घ्यायचे वाहनं का आपल्याला कमी काळाचे घ्यायचे. कारण जर का पाऊसमान जास्त असेल तर ते वाहनाची निवड त्याच्याप्रमाणे करावं लागणार आहे. पाऊसमान कमी असेल तर वाहनाची निवड आपल्याला करावं लागणार आहे. पीक नक्कीच. पद्धती सुद्धा बदलावं लागणार आहे. बरोबर आहे. आता आपल्याला एक दादा उबाळे यांचा जामखेडवरून फोन येतोय. आपण तो फोन घेऊया. हॅलो. हॅलो. हां, नमस्कार. आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की भुईमूग या पिकावर सध्याच्या हवामानामुळे पडलेल्या रोगावर कोणते औषध फवारले पाहिजे याबद्दल सांगा. ओके. आपल्याला भुईमुगाचं क्षेत्र पाहिलं आपण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच अंशी पाहतो आपण की बऱ्याच भागामध्ये आपल्या भागामध्ये आता कोणत्या परिस्थितीमध्ये आहे त्या अनुषंगाने आपल्याला काय फवारणी करायला पाहिजे हे त्या शिफारशी आहेत. आता तुमचं हे नेमकं भुईमुगाचं लागवडीचा कालावधी काय होता, आत्ताची परिस्थिती काय आहे पिकाची, त्या अनुषंगाने आपण निश्चित तुम्हाला सांगूया. आणि त्याच्यासाठी आपण सेपरेट वाटल्यास आपण बोलूया. कारण कसं आहे की आता जवळपास उन्हाळी भुईमुग आहे, तर उन्हाळी भुईमुगाची पेरणी केव्हा झाली आहे, त्याचा तर कालावधी काय आहे, फुलोरावस्थेत आहे की त्याच्या अगोदरच्या अवस्थेत आहे, त्यानुसार आपण कुठला रोग आहे आपण जो आपल्या ज्या विभागाशी आपण समजा मध्य महाराष्ट्रातल्या आहेत, मी तुम्हाला आवाहन करतो की आपल्या राहुरी कृषी विद्यापीठामध्ये जे अतिरिक्त सेंटर आहे तिथून आपण त्याच्याबद्दल माहिती देऊया तुम्हाला. नक्कीच. आता हवामान बदलानुरूप काही नवीन तंत्रज्ञान वापरून शेती नियोजनासाठी सल्ला हा दिला जातोय नेमका. तर तो नेमका आमच्या शेतकरी बांधवांना कसा बघायला मिळेल, तो कुठे दिला जातो, त्याविषयी काय माहिती द्याल? निश्चित आपल्याला मी मगाशीच सांगितलं की आपल्याला जो हवामानाचा अंदाज मिळतो आत्ता जे भारतीय हवामान विभागाने जसं सांगितलं तर त्याचं पोर्टल आहे, वेबसाईट आहे, तिथं पण एक बघायला मिळते. त्याच्यानुसार आपण विविध ॲप्स आहेत त्या ॲप्सवर सुद्धा आपल्याला बघायला मिळते. जसं आपल्याला भारतीय हवामान विभागाने ॲप जो विकसित केला आहे त्याच्यामध्ये आपण मेघदूत नावाचा ॲप आहे. मग अशी एक फोटो आपण आता दाखवला, तो फोटो नेमका कसला आहे? काही तंत्रज्ञान आहे की हां, हे ॲप आपण आहे येतोय ते? त्याच्याकडेच. हो. हे आपण आपल्या विद्यापीठ स्तरावर काही संशोधन त्याच्याबद्दल आहे. आणि आता पाहतोय की ड्रोनबद्दल बरेचसे सर्व शेतकरी बांधवांना उत्सुकता आहे की ड्रोन हा एक नवीन टेक्नॉलॉजीचा भाग आहे आणि याचा उपयोग आपल्या शेतीमध्ये नियोजनासाठी कसं करता येईल. आपण पाहतोय सततचा पाऊस होतोय, आपल्याला पिकामध्ये कीड पडते, तण वाढते. तर अशा परिस्थितीमध्ये शेतामध्ये आपल्या पिकामध्ये जायला फार अवघड आहे, वापसा नसतो. मग त्या कंडिशनला ज्यावेळेस पावसाने उघडीप दिली आहे, समजा आपल्याला फोरकास्ट माहिती आहे की पुढच्या 2-3 दिवसामध्ये पाऊस नाही, तर त्या अनुषंगाने आपण या ड्रोन टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने आपल्या पिकामध्ये किडीचं रोगाचं नियोजन करू शकतो ड्रोनच्या सहाय्याने. हा अचूक पद्धतीने वेध घेतो, औषधाची बचत होती. परत एकतर औषधं रासायनिक औषधामुळं बऱ्याचशा आपण पाहिले मागच्या काही काळामध्ये की मनुष्य हानी झालेली आहे. तर त्यामुळे हे एक सेफ आहे आणि याला वाढती मागणी बघता आमच्या विद्यापीठाचे जे कुलगुरू माननीय डॉक्टर इंद्रमणी साहेब ते यांनी आता आजच भारत सरकारला त्यांनी एक SOP दिलेला आहे की ह्या ड्रोन टेक्नॉलॉजीचा उपयोग कसा करावा. ते चेअरमन होते याचे आणि याच्यावर बऱ्याच प्रमाणात संशोधनसुद्धा चालू आहे. ते फवारणी असेल किंवा तणनाशकं असतील, हे वेगवेगळ्या गोष्टीसाठी याचा फार सुबकतेने उपयोग करून घेता येईल आणि निश्चित आपल्याला जेवढं औषध लागणार आहे तेच आपल्याला उपयोग करता येईल. पण हा ड्रोन उपलब्ध शेतकऱ्यांना होतो कुठे? हां, याच्यासाठी पण आपण एक नियोजन केलेलं आहे. आमच्या विद्यापीठाचं बोलायचं झालं तर काय केलं आम्ही कस्टम हायरिंग सेंटरच्या माध्यमातून ते उपलब्ध करून देणार आहोत. त्याचबरोबर शासनाचं पण बरंचसं याच्यासाठी अनुदान देत आहेत. परंतु याच्यासाठी प्रशिक्षण लागणार आहे. कारण हे प्रशिक्षण घेतल्याशिवाय आपल्याला पुढे याच्यामध्ये काम करता येणार नाही. आणि ड्रोन हे कॉस्टली आहेत. त्यामुळे याच्यावर निश्चितच काही सर्टिफिकेट कोर्ससुद्धा आमच्या इथं चालू करण्याचा प्रयत्न आहे. बाकीच्या विद्यापीठातसुद्धा चालू केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला स्किलफुल पर्सन्स याच्यामध्ये डेव्हलप करावं लागणार आहेत आणि त्याच्यानुसार याचं नियोजन करणार आहेत. मी तर म्हणतो याच्या पुढे पण याचे IoT बेस्ड टूल आपण यूज करणार आहेत. जसं आपलं एक क्षेत्र आहे की 10 एकरचं सोयाबीन आहे किंवा कापूस आहे 5 एकरचा, नेमका कुठला भाग प्रॉब्लेमॅटिक आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी काही सेन्सर्स आपण त्याच्यावर माउंट करून तो आपण तिथलं पिक्चर घेऊन त्याचं बॅकएंडला आपण कॅल्क्युलेशन करून इमिडिएटली पाहू शकतो की कुठला भाग प्रॉब्लेमॅटिक आहे आणि तेवढ्याच भागामध्ये आपण फवारणी करणार. म्हणजे पूर्ण भागात आपल्याला फवारणी करायची गरज नाही. तर हे तंत्रज्ञान आपण वापरणार आहोत येणाऱ्या कालावधीमध्ये. आपल्याला एक फोन येतोय, आपण तो फोन घेऊया. लक्ष्मण सोनावणे यांचा फोन आहे पुण्यावरून. नमस्कार सर, आपला प्रश्न विचारा. सर, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार मॅडम. सर, नमस्कार. नमस्कार. हा, आता मला ऊसाची लागण करायची आहे, तर मी केव्हा करू शकतो? आता हवामान बदल होत आलं.
काय मला सांगाल? वाटते पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी शिफारस होती आपली, आता तर टाईम तुमचा निघून गेला आहे जो ऊसाची लागवडीचा. आपण आपल्या कृषी सल्ल्याच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र शेतकरी असेल, मराठवाड्यातले शेतकरी असतील, ज्या ठिकाणी ऊसाचं क्षेत्र आहे त्यावेळेस आपण दिलेलं होतं. तो हा कालावधी लोटलेला असल्यामुळं आता तुम्हाला तुम्हाला नेमकं अ, कुठल्या प्रकारचं वाण आहे याच्याबद्दल आपण निश्चित सांगू. मी आपल्याला आवाहन करेल की आपल्या राहुरी कृषी विद्यापीठाचं जे सेंटर आहे किंवा आपल्या पुण्याला ॲग्रिकल्चर कॉलेज आहे, तिथं तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा. तुमच्या भागामधला जो सोईंग विंडो आहे, जो पिरियड आहे, तो गेलेला असल्यामुळे तुम्ही ऊसाची निवड करायची का त्याच्यानुसार कुठलं पीक घेऊ शकता त्यावरती तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील. आपण ड्रोन विषयक खूप छान सांगितलं. तर आणखीन कोणकोणतं तंत्रज्ञान आहे ज्याचा शेतकऱ्यांना उपयोग होऊ शकतो, काय सांगाल? ड्रोन आपल्याला ड्रोनच्या व्यतिरिक्त आपण सॅटेलाइट्स आहेत त्याचा पण उपयोग करतोय. सॅटेलाइटमध्ये काय होतं की ड्रोनमध्ये दोन्हीमध्ये थोडा फरक आहे. आपण सॅटेलाइट डेटा आपल्याला रोज मिळतो. तसं ड्रोनमध्ये आपल्याला अजून एक आहे की फार खालच्या याच्यावरून आपण त्याला फ्लाय करतोय. म्हणजे ड्रोनमध्ये आपण पाहिलेलं आहे की साधारणतः एक 10 ते 15 फुटाच्या अंतराच्यावरून आपण त्याला हे करून पिकावरून त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं आपल्या शेतकऱ्यांना. आपण त्याचे इमेजेस ॲक्वायर करतो. इमेजेस ॲक्वायर करून पिकाची पद्धत आपण तपासतो. आणि सॅटेलाईटमध्ये एक साधारणतः 900 किलोमीटर ते 36,000 किलोमीटर ह्या अंतरावर ते सॅटेलाईट असल्यामुळे तिथून येणारा जो डेटा आहे त्याच्यात थोडा फरक आहे. रिझोल्युशनचा फरक आहे. मग ही टेक्नॉलॉजी जी आता विकसित झाली आहे, बऱ्याचशा भागामध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग होते शेतीमध्ये. तर ते मशीन लर्निंग असेल किंवा IoT टूल्स आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत, याच्यामध्ये डेटाबेस झाल्यामुळे जे ॲप्समध्ये आपल्याला आपल्या पिकाचं नियोजन काय करायचं, आपल्या पिकाला काय झालेलं आहे, ही माहिती आपल्याला मिळणार आहे. मग बरोबर. त्यामुळे ड्रोन बेस्ड टेक्नॉलॉजी आपण निश्चित वापरायला काही हरकत नाही. आणि त्याचं संशोधन आपल्या इथं चालू आहे. विद्यार्थ्याच्या मार्फत प्राध्यापक लोक आमचे जे आहेत ते संशोधन करत आहेत. आणि निश्चितच येणारा कालावधी हे नवीन टेक्नॉलॉजी विकसित करून आपल्या शेतामध्ये कशाचं नियोजन करायचं आहे. आणि ही इन्फॉर्मेशन आपल्याला कुठे मिळणार, तर आपले ॲप्स आहेत वेगवेगळे. त्या ॲप्सच्या माध्यमातून आपण काय करणार की त्यांना शेतकरी बांधवांना ती माहिती उपलब्ध करून देणार आहोत. हे ॲप्स आहेत का आपल्या? हे ॲप्स आहेत, काही ॲप्स आपण विकसित केले आहेत. त्या ॲपमध्ये आपण पाहतोय की आपला समजा कुठला जिल्हा आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठला तालुका आहे आणि तालुक्यात कुठलं गाव येते. तर ह्या गावामध्ये समजा मी इथं कापसाची लागवड केलेली आहे, ऊसाचं क्षेत्र आहे किंवा भुईमूग आहे किंवा आंबा आहे, तर माझ्या पिकाचं तिथलं एक लोकेशन जाईल तिथं कोऑर्डिनेट्स. त्या कोऑर्डिनेट्सनुसार आम्ही त्याला सॅटेलाईटशी कनेक्ट करू आणि तिथला परिसरामध्ये तिथलं वातावरण कसं याची माहिती घेऊ आणि त्याच्यानुसार पाण्याची जी रिक्वायरमेंट आहे ती काढू. तर पाणी द्यायचं आहे का आपल्याला. दुसरी गोष्ट का त्या भागामध्ये कुठं कीड रोग आहे, तर ती इन्फॉर्मेशन शेतकऱ्याकडून सुद्धा आम्हाला मिळणार त्या ॲपच्या माध्यमातून. फक्त वन वे नाही आहे, 2 वे आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी सुद्धा आम्हाला प्रश्न विचारावेत, त्याच्यात तिथली माहिती टाकावी. जसं आता शेतकरी बांधवांनी विचारलं होतं की भुईमुगाचं पिकाला रोग आहे, आता ते न बघता काही सांगता येणार नाही. तेच त्यांना आम्ही त्यात काय प्रोव्हिजन केलं आहे की ते व्हिडिओसुद्धा पाठवू शकतील, फोटोसुद्धा पाठवू शकतील. मग ते आमचे जे तज्ज्ञ आहेत प्लांट प्रोटेक्शनचे, त्यांना आम्ही त्यांच्याशी कन्सर्न लगेच करणार की बाबा असं परिस्थिती आहे. त्यानुसार त्या शेतकऱ्याला माहिती मिळेल. तर ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी 2 वे कम्युनिकेशन ॲप्स आपण वापरणार आहोत आणि याचा मोठ्या प्रमाणात आपण शेतकरी बांधवांपर्यंत प्रसार करणार आहोत. जे आपल्या इथं नाहेबचं संशोधन केंद्र आहे, आपल्याला नॅशनल ॲग्रिकल्चर हायर एज्युकेशन प्रोग्राम आहे ICRच्या माध्यमातून. त्याच्या माध्यमातून तर बऱ्याचशा प्रमाणात आम्ही विविध ॲप्स आहेत किंवा विविध संशोधन आहेत ड्रोन बेस, हे तिथं आमच्या इथं विद्यापीठामध्ये चालू आहे आणि तत्सम बाकीच्या विद्यापीठामध्ये सुद्धा चालू आहे. पण शेतकऱ्यांना या बाबतीत जागृती किती आहे? एकूणच झालं, ॲप झालं किंवा मोबाईल झालं, त्यांची माहिती कितपत जाते? शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद आहे या सगळ्याला? आपण याची सुरुवात काही इनोव्हेटिव्ह फार्मर्स, जे प्रोग्रेसिव्ह फार्मर्स यांच्या माध्यमातून सुरू केली होती आणि शेतकऱ्यांचा अनुभव लक्षात घेता, कारण त्यांना बरंचसं या गोष्टीची माहिती आहे, त्यांच्या अडचणी आहेत, त्या लक्षात घेताच हे आपण ॲप बनवलेले आहेत आणि ते वापरतात सुद्धा. आता आपण पाहिलं की मागच्या साधारण 10 वर्षापूर्वीचा जो शेतकऱ्याचा एज ग्रुप बघितला आणि आत्ताचा बघितला, आत्ता सगळं डिजिटलायझेशन झालेलं आहे. मी तर म्हणेल की सर्वांकडे स्मार्टफोन जवळपास असतेच. गावामध्ये असा क्वचितच एखादा व्यक्ती सापडेल ज्याच्याकडे स्मार्टफोन नाही. मग ही जे तंत्रज्ञान आहे तो काय करतोय की आमची वाट न बघता यूट्यूबवर कुठं अजून माहिती आहे का, कुठल्या ॲप आहेत का, तो सर्च करतोय आणि तो त्याचा उपयोग करतोय. म्हणजे शेतकरी निश्चितच ह्या गोष्टीसाठी चांगला ॲक्वेंटेड झालेला आहे, त्याला अवेअरनेस आलेला आहे आणि त्याला त्याचं महत्त्व कळालेलं आहे. आज ग्लोबली काय होतंय, फक्त आपल्या इथले विद्यापीठ नाही की दुसऱ्या विद्यापीठामध्ये काय संशोधन होतंय, त्याचा उपयोग करून तो माहिती घेतोय आणि त्याला काय टेक्निकल अडचण आली तर तो आमच्याशी कॉन्टॅक्ट करतोय. म्हणजे शेतकऱ्यांची ही गरज आहे. आपल्याला आपल्याला डिजिटल ॲग्रिकल्चरकडे आपल्याला जायचं आहे आणि हा फार मोठा पल्ला आहे, तो गाठण्यासाठी आपल्याकडे टाईम कमी आहे. तर
तर निश्चित आपल्याला सगळ्या गोष्टी डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणावं लागणार आहे. आपण जेव्हा डिजिटल प्लॅटफॉर्मचा विचार करता आहात तेव्हा मोबाईलवरही सहज आपल्याला हवामानाचा अंदाज घेता येतो. या बाबतीत काय सांगाल? यस, आपल्याला अंदाज घेता येतो. आपण तत्सम व्यवस्थासुद्धा केलेली आहे आपल्या काही ॲपमध्ये. आपण जर सगळं मेघदूत ॲपचंच बोलायचं झालं तर आपल्याकडं या ॲपच्या व्यतिरिक्त भारत सरकारने एक ॲप बनवलं आहे, दामिनी नावाचं ॲप बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये विजांचा आपल्याला कुठल्या भागामध्ये वीज पडणार आहे याची पण माहिती मिळते. एक 2 तास किंवा 3 तास अगोदर आपल्याला माहिती मिळते आणि ती माहिती मिळाल्यानं जे कॅज्युलिटीज होणार आहेत आपल्या, जे जनावरच असेल किंवा मनुष्य वध होणार आहे, हे निश्चित रोखता येईल. हे ॲपचं फार अनन्यसाध्य महत्त्व आहे आपल्या ही टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजी तुम्ही अंगीकारली तर निश्चित तुम्ही फायदा करून घेऊ शकणार आहेत. किंवा पोर्टल्स आहेत काही ॲपच्या व्यतिरिक्त, तिथं पण आपल्याला ही सर्व माहिती उपलब्ध होते. तिथून पण आपण ह्या गोष्टीचा उपयोग घेऊन आपल्या शेतीमध्ये म्हणा किंवा आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असणारा आपण आखणी करू शकतो. तर बाहेरच्या देशामध्ये असं म्हटलं जातं की बाबा तिथले लोक बाहेर जाताना वेदर फोरकास्टिंग पाहून जातात. मी तर म्हणेल आपल्या इथं पण तशी व्यवस्था आहे. आपलं पण फोरकास्टिंग फार व्यवस्थित सुधारलेलं आहे. त्याचा उपयोग करा तुम्ही. आम्ही अवेअरनेस प्रोग्राम करत असतो शेतकऱ्यांसाठी या बाबतीत. दरवर्षी फार मोठ्या प्रमाणावर अवेअरनेस प्रोग्राम होतात. काही हायब्रिड मोडमध्ये होत आहेत, काही फिजिकली होत आहेत आणि त्यानुसार शेतकरी आजचा जागृत झालेला आहे. निश्चित त्याचा उपयोग करतो आहे. नक्कीच. आता आपण जाता जाता काय संदेश देणार आहात थोडक्यात? जाता आता हा संदेश आहे की येणारा कालावधी आपल्याला कोणासाठी सुद्धा व्यवस्थितपणे प्लॅनिंग करण्यासाठी हवामानाचं नियोजन करावं लागणार आहे. हवामानाच्या नियोजनासर कुठलीच गोष्ट होणार नाही. आपण पाहतोय की अनसिजनल पाऊस असेल, अवेळी येणारा पाऊस असेल, गारपीट असेल किंवा आपल्याला जो पावसाळा सुरू झाल्यानंतर खंड असेल पावसात पडणारा, तर ह्यासाठी तुम्हाला भारतीय हवामान विभागामार्फत आपल्या विद्यापीठाच्या मार्फत जे हवामानाचा अंदाज देतात आणि कृषी सल्लापत्रिका तयार केली जाते शेती नियोजनासाठी, त्याचा मोठ्या प्रमाणात आपण उपयोग केला तरच आपण निश्चित याच्यामध्ये आपल्या नक्कीच सर. सक्सेस मिळणार आहे आपल्याला. नक्कीच सर. आज आपण या ठिकाणी आलात अतिशय छान पद्धतीने एकूणच हवामानाचं जे काही बदल आहे आणि त्यानुसार जे काही नियोजन आहे शेतकऱ्यांनी कसं करावं ते समजून सांगितलं. त्याबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.